आज माझ्याबरोबर परमेश्वरांनी ना बोललेलं वचन अग्गई पुस्तक 2 अध्याय आणि 19 वचन. आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. परमेश्वराची वचन आपण जेव्हा पाहत असतो, आजच्या दिवसापासून परमेश्वर मी तुम्हास आशीर्वाद देईन. परमेश्वराची वचन आपल्याला ना स्पष्ट सांगतात की आजच्या दिवसापासून परमेश्वर म्हणतात मी तुम्हास आशीर्वाद देईन. म्हणजे परमेश्वराकडून आहे ना प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वाद मिळत असतात. आपण अनेक वेळा विचार करत असतो परमेश्वर आहे ना मला कधी आशीर्वाद देणार म्हणून. आपण अनेक वेळानं विचार करत असतो की परमेश्वर मला कधी आशीर्वाद देणार, मला ना कधी मिळणार आशीर्वाद, किंवा परमेश्वर मला आशीर्वाद देणार का नाही, या विषयावर पण आहे ना मनुष्य एक विचारामध्ये राहत असतात. पण परमेश्वर म्हणतात आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन म्हटलं. परमेश्वराची वचन आहे ना स्पष्ट सांगतात आपल्याला की आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. म्हणजे मनुष्याने जे विचार केलं की परमेश्वरासमोर मनुष्य विचार करत असतात की मला आशीर्वाद कधी मिळणार, माझे जीवन कधी आशीर्वादित होणार, मी कधी आशीर्वाद प्राप्त करणार, मला आशीर्वाद मिळू शकतात का नाही, किंवा मी नेहमी हाच जीवन मला राहत असतात, म्हणजे माझं जीवन असंच राहणार आहे का म्हणून आहे ना अनेक वेळा मनुष्यामध्ये ना जे विचार येत असतात. पण प्रत्येक मनुष्याला ना परमेश्वराकडून एक उत्तर असं मिळतात की परमेश्वराकडून आजच्या दिवसापासून म्हणलं परमेश्वराने म्हटलं नाही की ना मी तुम्हाला उद्यापासून आशीर्वाद देईन, पुढच्या आठवड्यापासून मी तुम्हास आशीर्वाद करणार आहे, मी अजून 6 महिन्याने मी तुला आशीर्वाद करणार आहे. परमेश्वर म्हटलं नाही. परमेश्वर प्रत्येक मनुष्याला ना स्पष्ट उत्तर देत असतात की परमेश्वराकडून प्रत्येक मनुष्याला स्पष्ट शब्द मिळत असतात की आजच्या दिवसापासून म्हणलं. म्हणजे आजचा दिवस आहे ना तुम्हाला ना आजचा दिवस तुम्हाला परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वादाचा दिवस आहे. आज तुम्ही परमेश्वरासमोर आलं, देवाची वचन ऐकलं, तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात आलं, तुम्ही देवाकडून आहे ना देवाचं ना एक एक वचन तुम्ही ना श्रद्धेने तुम्ही ऐकालं. परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही जेव्हा तुम्ही लक्ष दिलं, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐकत असताना परमेश्वर म्हणतं तर परमेश्वर स्पष्ट तुमच्यासोबत आहे ना बोलायला परमेश्वर आज, आणि स्पष्ट बोलायला की परमेश्वर म्हणतात आजच्यापासून मी तुमच्या जीवनात आशीर्वादित करणार आहे. परमेश्वराकडून मिळालेला शब्द परमेश्वरास म्हणत असतात. पण परमेश्वर जेव्हा बोलतात मनुष्याच्या जीवनामध्ये, जे पण परमेश्वर बोलू दे ते शब्द परमेश्वराने ना पूर्ण करणार म्हटलं. परमेश्वर म्हणतात मी जे काही बोलू दे परमेश्वर मनुष्याच्या जीवनामध्ये ना पूर्ण करणार. म्हणून परमेश्वराने म्हटलं आजच्या दिवसापासून, म्हणजे तुम्ही आज देवाची वचन ऐकाल, तुम्ही परमेश्वराचे महान वचन आहे ना तुम्ही ऐकत असताना, समजा वचनच तुम्ही स्वीकार केला, आज तुम्ही परमेश्वराचे महान वचन तुम्ही स्वीकार केलं तुमच्या जीवनात आहे ना, आ वचन तुम्ही ना स्वीकारल्यावर परमेश्वर म्हणतात की मी तुझ्या जीवनात आशीर्वादित करणार आहे म्हणलं. मी तुझ्या जीवनात आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुझं जीवन एक आशीर्वादामध्ये बदलणार. तुझं जीवन, तुझं पापाचं जीवन आहे ना आशीर्वादामध्ये बदल करणार. शापामध्ये राहिलेलं तुझं जीवन मी शापापासून काढून आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदल करणार म्हणलं. समजा तुमच्या शरीरात एखादा रोग आहे, त्या रोगामध्ये तुम्ही अनेक वर्ष त्याच रोगामध्ये आहे, त्याच समस्यामध्ये आहे तुम्ही, पण परमेश्वर म्हणतात मी तुझं रोग बरं करून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला आशीर्वादित करणार. परमेश्वराकडून आहे ना मनुष्याला मिळत असलेल्या ना
छान वचन म्हणजे मी तुझ्या जीवनात आहे ना आशीर्वाद. तू पापामध्ये राहिलं तर पापांमधून आहे ना माझ्या स्वतःच्या रक्ताच्या द्वारे मी तुला शुद्ध करणार. येशू ख्रिस्ताने ना वधस्तंभावर मरण सोसलं की प्रत्येक मनुष्यांना त्याच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करण्यासाठी. जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आपण येत असतो, जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येऊन जेव्हा येशू ख्रिस्तासमोर आपण प्रार्थना करतो, येशू बापा मी पापी आहे म्हणून जेव्हा आपण आहे ना परमेश्वरासमोर आपण कबूल करतो, परमेश्वराची ना वचन सांगतात आपल्याला तुझं पाप माझ्या रक्ताने मी तुला शुद्ध करणार म्हटलं. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे प्रत्येक मनुष्याचे ना पाप शुद्ध करून तुझ्यावर असलेला ना सर्व शाप येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला शाप मुक्त करून तुझ्यावर असलेला रोग त्या रोगापासून मी तुला ना मुक्त करून येशू ख्रिस्त नावामध्ये मी तुला आशीर्वादित करणार आहे. परमेश्वराकडून आहे ना मिळत असलेला ना आपल्याला शब्द येशू ख्रिस्ताकडून आहे ना प्रत्येक व्यक्तीने ना आशीर्वादित. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात येत असतात ना तेव्हा परमेश्वर तुम्हाला ना आशीर्वादितच करणार आहे. तुम्ही जेव्हा ना देवाच्या उपस्थितीत येत असतात, तुम्ही देवाचं वचन ऐकत असतो तुम्ही परमेश्वरासमोर, तेव्हा परमेश्वर तुम्हाला ना आशीर्वादितच करणार आहे. तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी परमेश्वराच्या मनामध्ये आशा आहे. पण परमेश्वराच्या हृदयामध्ये प्रत्येक व्यक्तीना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादितच व्हायला पाहिजे. तुम्ही इथं आलेला आजचा दिवस आहे ना, तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन आतापर्यंत तुम्ही देवाचे वचन ऐकाल, तुम्ही म्हणजे तुम्ही देवाच्या मंदिरात आला, देवाच्या उपस्थितीत आला, तुम्ही देवाचे वचन श्रद्धेने तुम्ही ऐकाल म्हणजे परमेश्वर म्हणतं तुम्हाला मी आज आशीर्वादितच करणार आहे. परमेश्वराची वचन म्हणतात मी तुला आशीर्वादितच करणार, मी तुला आशीर्वादित एक व्यक्ती बनवणार आहे म्हणलं परमेश्वराने. परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वादितच करत असतं. म्हणून आपण जेव्हा परमेश्वराच्या मंदिरात येत असतो आपण परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करायला पाहिजे. जेव्हा देवाच्या उपस्थितीत येत असतो आपण परमेश्वराकडून आहे ना आपण आशीर्वाद प्राप्त करायला पाहिजे. जेव्हा देवाचं वचन आपण ऐकत असतो परमेश्वराकडून आहे ना आपण आशीर्वादितच प्राप्त करायला पाहिजे. जेव्हा आपण आहे ना परमेश्वराच्या मंदिरात येतोच असतो, जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा चालत असतो आपण आणि परमेश्वराची ना वचन ऐकण्यासाठी आपली मन जेव्हा परमेश्वराकडे आपण फिरवलं, आपण परमेश्वराकडून परमेश्वर देणारा प्रत्येक आशीर्वाद आपण प्राप्त करायला पाहिजे. परमेश्वराकडून आहे ना प्रत्येक मनुष्य आहे ना आशीर्वादितच व्हायला पाहिजे. पण आपण जेव्हा देवाकडे आलो, देवाच्या मंदिरात आलो, आपण परमेश्वराची वचन ऐकलो, आपण परमेश्वराच्या उपस्थितीत आलो, परमेश्वराकडून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण आशीर्वाद प्राप्त करायलाच पाहिजे. देवाने देणारा प्रत्येक आशीर्वाद, येशू ख्रिस्त देणारा प्रत्येक आशीर्वाद आहे ना मनुष्यामध्ये दिसायला पाहिजे. आणि तुमच्या जीवनात आहे ना येशू ख्रिस्ताकडून जे आशीर्वाद आहे ते तुम्ही प्राप्त करून घेतल्यावर तुमचं जीवन एक आशीर्वादामध्ये बदल होत असतं. देवाच्या वचनानुसार आहे ना तुमचं जीवन एक कृपेमध्ये बदल होत असतं. म्हणून आहे ना तुम्ही ना परमेश्वराचे ना आशीर्वाद प्राप्त करायला पाहिजे. परमेश्वराची ना म्हणजे ना आपण जेव्हा पाहत असतो परमेश्वराची ना वचन पाहत असताना देवाची ना देवाने म्हणजे प्रत्येक मनुष्याला ना आशीर्वादितच करावा असं ना परमेश्वराची इच्छा असतात. म्हणून इब्रिकरास पत्र 6 अध्याय 14 वचन जेव्हा आपण पाहत असताना मी तुला आशीर्वाद देईनच देईन, परमेश्वराची वचन स्पष्ट म्हणतात मी तुला आशीर्वाद देईनच देईन म्हणलं त्याने, व तुझी संतान वाढवीनच वाढवीन.
परमेश्वराची वचन आहे आपल्याला स्पष्ट सांगतात की मी तुला आशीर्वाद देईन म्हटलं परमेश्वर. म्हणजे परमेश्वरांनी एकदाच बोललं नाही, परमेश्वरांनी मी तुला आशीर्वाद देईन म्हणलं तर दोनदा बोलला म्हणलं तर परमेश्वर म्हणतात खंबीरपणाने मी तुला आशीर्वाद करणार आहे, मी तुला आशीर्वाद करणार आहे. परमेश्वरांनी हा शब्द कोणाबरोबर बोलला परमेश्वरांनी म्हणलं तर आहे ना, पवित्र शास्त्रात आपण पाहत असतो अब्रामासोबत बोललेले परमेश्वराने. अब्रामाला म्हटलं परमेश्वराने मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझे संतान वाढवीन म्हणलं परमेश्वरांनी. म्हणजे परमेश्वराची 15वं वचन आहे ना जेव्हा पाहतो, त्याने धीराने वाट पाहिली म्हणून त्याला याप्रमाणे वचनाचे फळ प्राप्त झालेलं आहे. म्हणजे परमेश्वर जेव्हा अब्रामासोबत बोलत होतं मी तुला आशीर्वाद करीन म्हणलं तर जेव्हा परमेश्वराकडून अब्रामाने ना वचन ऐकल्यावर आहे ना, त्या वचनावर आहे ना अब्रामाने विश्वास ठेवला. त्या वचनावर अब्रामाने ना विश्वास ठेवून जेव्हा त्यांनी वाट पाहिलं परमेश्वरासमोर, परमेश्वर एक दिवस अब्रामाच्या जीवनात परमेश्वर बोलल्याप्रमाणे येशू ख्रिस्त नावामध्ये अब्रामाला आशीर्वाद मिळालेला आहे. अब्रामाला ना आशीर्वाद प्राप्त झालं. अब्रामाने ना जेव्हा देवाचे वचन ऐकलं आणि अब्रामाने ना देवाच्या वचनावर जेव्हा विश्वास ठेवलं, अब्रामाने ना त्या वचनावर विश्वास ठेवून अब्रामाला दिलेल्या वचन जे काही परमेश्वराने बोललेलं आहे त्या वचनावर म्हणजे अब्रामाने विश्वास ठेवून देवाकडे पाहत असताना परमेश्वरांनी बोललेला शब्द येशू ख्रिस्त नावामध्ये पूर्ण झालेला अब्रामाच्या जीवनात. जसं ना अब्रामाला परमेश्वरांनी आशीर्वादित केलेला आहे. गलितीमध्ये स्पष्ट म्हणतात आपल्याला 3रा अध्याय आणि 14 वचन जेव्हा पाहतो आपण, देवाची वचन याप्रमाणे शिकवतो. 14 वचन, यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद म्हणजे देवाने अब्रामासोबत बोललं आशीर्वादाविषयी, देवाने अब्रामासोबत बोललं आशीर्वादाविषयी बोललं. अब्रामाला ना देवाने आशीर्वादित केलं आणि देवाची वचन इथं स्पष्ट म्हणतात गलातीकरास पत्र 3 आणि ना जेव्हा 14 वचन पाहत असतो, यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद. म्हणजे अब्रामाला काय दिलं परमेश्वराने? आशीर्वादित केलं. अब्रामाला सांगितलं मी तुला आशीर्वाद करीन म्हणलं. मी तुला आशीर्वाद करीन म्हटल्यावर परमेश्वराने अब्रामाला दिलेला आशीर्वाद म्हणजे अब्राम देवाकडून आहे ना आशीर्वाद प्राप्त करून घेतलं. देवाकडून अब्रामाने आशीर्वाद प्राप्त करून घेतलं. म्हणजे देवाच्या वचनावर अब्रामाने विश्वास ठेवलं. देवाच्या उपस्थितीत येऊन अब्रामाने प्रार्थना केल्यावर देवाकडून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अब्रामला मिळालेला आशीर्वाद. म्हणून इथं स्पष्ट म्हणतं 3 आणि ना 14 मध्ये, यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये आता सर्वांना मिळणार आहे म्हटलं इथं. अब्राम जसं देवाकडून आशीर्वाद प्राप्त केलं तसं येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्तामध्ये आशीर्वादितच होणार आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताकडे एक मनुष्य आलं, येशू ख्रिस्ताला जेव्हा स्वीकार केलं आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं आणि येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवल्यावर ख्रिस्तामध्ये ना सर्वांना आशीर्वादित केलं परमेश्वराने. म्हणजे देवाच्या मंदिरात असलेलं, आता तुम्ही ख्रिस्तामध्ये असलेलं तुम्हाला सर्वांना परमेश्वरांनी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच केलेलं आहे. देवाचं तुम्ही वचन ऐकत असलेल्या सर्वांना परमेश्वरांनी आशीर्वादच केलं. परमेश्वर म्हणजे तुमच्यावर असलेलं पाप काढलं परमेश्वरांनी, तुमच्यावर असलेलं सर्व शाप काढलं परमेश्वरांनी. वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे सर्व तुमच्यावर असलेलं पाप शुद्ध केलं. तुमच्यावर असलेलं सर्व शाप वधस्तंभाच्या द्वारे त्यांनी शुद्ध करून ख्रिस्तामध्ये प्रत्येक व्यक्तींना येशू ख्रिस्त आशीर्वादितच केलेला आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद.
आज वचन ऐकायला म्हणून तुम्ही आशीर्वाद. तुम्ही देवाच्या मंदिरात आलं म्हणलं तर तुम्ही आशीर्वाद. म्हणजे तुम्ही देवामध्ये आहे, तुम्ही ख्रिस्तामध्ये आहे म्हणलं तर तुम्ही ना एक आशीर्वादितच व्यक्ती. पण तुम्ही नेहमी म्हणत असतं माझ्या जीवनात दुःख आहे, माझ्या जीवनात कष्ट आहे, माझे जीवन दुःखामध्येच आहे, कष्टामध्ये आहे. तुम्ही नेहमी तुमचं जीवन आहे ना स्वतःला तुम्ही ना एक शापित व्यक्तीसारखं तुम्ही बोलत असतात. स्वतः तुम्ही ना एक शाप देत असतात. रोज तुम्ही ना स्वतःला शाप देत असतात की ना मी शापित आहे, मी असं आहे, माझं जीवन तसं आहे, मी कशाला जन्माला आलो. हे सर्व तुम्ही ना स्वतःवर तुम्ही शाप रिलीज करत तुम्ही शापित आहे म्हणतात. पण परमेश्वर म्हणतात तुम्ही पापामध्ये नाही आता, तुम्ही शापामध्ये नाही आता, तुम्ही रोगामध्ये नाही, तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही आशीर्वादित झालेलं तुम्ही देवाचे लेकर. परमेश्वर म्हणतात तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही आशीर्वादित झालेला देवाचं लेकर तुम्ही. परमेश्वराची ना देवाची वचन आपण जेव्हा अनुवाद पुस्तक 28 अध्याय 2 वचन जेव्हा पाहत असतो, तुम्ही पहा अनुवाद पुस्तक 28 अध्याय 2. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझकडे दाव घेऊन तुला प्राप्त होईल. इथं परमेश्वराची वचन अनुवाद 28 आणि 2 मध्ये ना स्पष्ट म्हटलं तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील म्हटलं. इथं जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो, जेव्हा देवाचं वचनावर आपण विश्वास ठेवतो, देवाचे वचन ऐकायला पाहिजे. म्हणजे आपण परमेश्वराची वाणी ऐकायची ना आपण तयार करायला पाहिजे. आपण सवय तयार करायला पाहिजे की आपण देवाचे वचन आपण नेहमी ऐकत असतो. आपण जेव्हा देवाकडे आलो म्हणजे आपण परमेश्वरावर विश्वास ठेवलं म्हणलं तर परमेश्वर म्हणतात इथं देवाची वचनाप्रमाणे तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील. जेव्हा देवाचं वचन आपण ऐकल्यावर परमेश्वर म्हणतात तुला आशीर्वादच मिळणार आहे. देवाची वचन आपण ऐकण्याची ना आपल्या मनामध्ये ना निर्माण करायला पाहिजे. मी आजपासून आहे ना देवाची वचन ऐकतो, आजपासून मी देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करतो, मी देवाच्या मंदिरात येत असतो, मी देवाच्या मंदिराला जाऊन देवाची ना स्तुती आराधना करतो. आपल्या मनामध्ये विचार यायला पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये तयार करायला पाहिजे. आपण नाही काही लोकांनी घरात पण आहे ना म्हणत असतात माझा मुलगा माझं ऐकतच नाही. तुझा मुलगा ना देवाचंच ऐकत नाही, तुझं कुठं ऐकणार आहे. देवालाच पहिला ना परमेश्वर म्हणतात की परमेश्वर हा शब्द या पवित्र शास्त्रात याच्यासाठी लिहिलं की परमेश्वरांनी म्हटलं आज म्हणजे ना बघा की तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने जेव्हा देवाचं वचन आपण ऐकतो ना ही सर्व वरदाने तुझकडे दाव घेऊन तुला प्राप्त होईल. कसं येणार आहे म्हणलं देवाची वचन पळत येणार आहे म्हणलं आशीर्वाद. त्याला कोणी थांबवलं तर पण आशीर्वाद थांबणार जगामध्ये कोणीही तुझ्याकडे आशीर्वाद येत असताना कोणीही थांबवलं समजा कुठलाही पण आशीर्वाद थांबणार नाही. त्या आशीर्वाद तुझ्याकडे येणार आहे आणि तू आशीर्वादीच होणार आहे. म्हणून परमेश्वराचे ना इथं वचन स्पष्ट म्हटलं तू आशीर्वादितच व्हायचं असेल, तुला परमेश्वराकडून आहे ना आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं असेल, तू परमेश्वराची ना वचन ऐकण्याची ना आपल्या मनामध्ये निर्माण करायला पाहिजे. तू ऐकायला पाहिजे. तू देवाचं वचन आहे ना तू ऐकायला पाहिजे. तू यांचं ऐकणं त्यांचं ऐकणं आता बंद. तुझ्या जीवनात देवाचं शब्द ऐकण्यासाठी तुझं मन तयार करायला पाहिजे. आपण जेव्हा देवाचं वचन ऐकत असतो, आपण परमेश्वराचे पवित्र शास्त्र आहे ना आपण रोज पवित्र शास्त्र पण वाचत नाही. आपण रोज परमेश्वराचे ना जेव्हा आपण वचन ऐकण्यासाठी आपली मन तयार करायला पाहिजे. आपण वचन ऐकण्यासाठी देवाच्या मंदिरात यायला पाहिजे. जेव्हा देवाच्या मंदिरात येत असतो आपण देवाचं वचन ऐकत असतो, येशू ख्रिस्त नावामध्ये ना आपण आशीर्वादित होणार आहे. अनुवाद पुस्तक जेव्हा ना 28 अध्याय 12 वचन जेव्हा पाहत असतो, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार जे आकाश ते खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पर्जन्यवृष्टी करेल, तुझ्या आजच्या सर्व कामास बरकत देईल.
परमेश्वर म्हणतात की ना आशीर्वाद, पहिला आशीर्वाद देवाकडून मिळणारा, आज तुला ना देवाकडून मिळणारा आशीर्वाद, तुझे सर्व हाताच्या कामाला परमेश्वरांनी बरकत देणार आहे. जे काही तू काम करतो ना त्या कामाला परमेश्वरांनी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित करणार. जे पण तू चांगलं काम जे पण कराल त्या कामाला ना येशू ख्रिस्ता नावामध्ये तुला आशीर्वाद आहे. तू जे पण काम केलं, म्हणून इथं परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे सर्व कामास, तुझ्या आताच्या सर्व कामास बरकत देईल. म्हणजे परमेश्वराने, आपण अनेक वेळा म्हणत असतो ना, आपण मी काय पण काम केलं तर पण आशीर्वाद दिसत नाही, मी काय काम केलं तर पण आहे ना पैसे टिकत नाही, काय काम केलं तर पण माझ्या हातात पैसेच येत नाही, आलं तर पण असं आलं गेलं, असंच म्हणत असतो आपण अनेक वेळा. पण परमेश्वर म्हणतात मी तुझ्या सर्व हाताच्या कामाला बरकत देणार आहे म्हटलं. म्हणजे तुझ्या हातामध्ये काय राहणार? आशीर्वाद राहणार, तुझ्या हातामध्ये समृद्धी राहणार आहे. आजचा दिवस तुझ्या हात आशीर्वाद, तुझ्या हातामध्ये समृद्धी, जे काही तू काम करशील ते सर्व येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच होणार आहे. तू जे पण काम आजपासून तू प्रारंभ केलं, कुठलाही काम आहे ना आजपासून तू प्रारंभ केलं, येशू ख्रिस्त नावामध्ये तुला आशीर्वाद. तू अनेक आजपर्यंत आहे ना तू अनेक काम प्रारंभ केलं, तू आजपर्यंत अनेक काम प्रारंभ करून ते काम एक पण आहे ना तुझ्या जीवनामध्ये आहे ना आशीर्वाद दिसलं नाही. केलेले सर्व काम आहे ना फेल झालेलं आहे ते सर्व. पण परमेश्वर आज तुझ्यासोबत बोलायला, आजपासून तू जे पण काम करशील ते सर्व कामामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित राहणार आहे. तू अनेक वेळा ना प्रारंभ केलेल्या कामाबद्दल तू चिंतामध्ये राहत असतो, तू दुःखामध्ये राहत असतो. मी काय पण काम केलं तर आहे ना ते आशीर्वादच मिळत नाही. पण आज तू परमेश्वराच्या मंदिरात आलं, आज तू परमेश्वराच्या उपस्थितीत आलं, आज तू परमेश्वराची वचन ऐकायला, परमेश्वर आज तुला शब्द द्यायला, परमेश्वराच्या ना वचन तुला सांगायला की आजपासून तू येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच होणार आहे. आजपासून तू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादितच होणार आहे. तुझ्या सर्व कामामध्ये आशीर्वाद राहणार. परमेश्वराची कृपा, परमेश्वराकडून आहे ना अजून आपण जेव्हा ना पाहत असतो स्तोत्रसंहिता 90 आणि 17 जेव्हा पाहिल्यावर परमेश्वर जो आमच्या देव त्याचा प्रसाद आम्हावर व्हावं, आमचे आजचे काम आम्हासाठी सिद्धीसने, आमचे आजचे काम सिद्धीसने. म्हणजे स्तोत्रामध्ये ना स्पष्ट प्रार्थना करायला आमचं जे काही आताचं काम आहे ना ते पूर्ण कर. म्हणजे जेव्हा ना आपण प्रार्थना करतो परमेश्वरासमोर, परमेश्वराला जेव्हा आपण मागतो परमेश्वराला माझं जे काही काम आहे ना ते सर्व तू आशीर्वादित कर म्हणून जेव्हा तुम्ही ना परमेश्वराच्या मंदिरात येऊन तुम्ही परमेश्वराला मागितलं, परमेश्वर म्हणतात मी तुझ्या सर्व आताचं काम आशीर्वादितच करणार आहे. परमेश्वर म्हणून इथं म्हटल्याप्रमाणे इथं परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आम्हावर म्हणजे देवाची कृपा, देवाची दया आमच्यावर व्हायला पाहिजे. प्रार्थना करायला इथं स्पष्ट आपण पण परमेश्वराच्या मंदिरात आल्यावर जेव्हा देवाचं वचन आपण ऐकत असताना आपण परमेश्वराला जे पण आपण मागत असतो परमेश्वराकडून आहे ना आपल्या जीवनात आहे ना आशीर्वादातच मिळत असतं. मी परमेश्वर म्हटलं मी तुझ्या सर्व आताच्या कामाला आशीर्वादितच करणार. परमेश्वराकडून आहे ना अजून एक आपण आशीर्वाद जेव्हा पाहत असतो स्तोत्रसंहिता 128 आणि 3 मध्ये तुझ्या माझ घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या फळा वेळासारखी होईल, तुझे मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोप्यासारखे होईल. परमेश्वर म्हणतात तुझ्या घरात असलेलं तुझं कुटुंब येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित होणार. परमेश्वर म्हटलं तू आशीर्वादित होणार, तुझं पत्नी आशीर्वादित होणार, तुझं लेकरं पण
आशीर्वादित होणार, तू आशीर्वादित होणार, तुझं नवरा आशीर्वादित होणार, तुझं लेकरं आशीर्वादित होणार, तुझ्या कुटुंबात असलेल्या सर्वांना आशीर्वादितच मी करणार आहे म्हटलं. परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वादित करणार, तुझ्या घरात असलेल्या सर्वांना आशीर्वाद. म्हणजे तुझ्याकडून आहे ना तुझ्या घरात असलेल्या सर्वांना आशीर्वादच प्राप्त होत असतात. परमेश्वर म्हटलं मी तुझ्या कुटुंब आशीर्वादामध्ये बदल करणार म्हटलं, मी तुला कुटुंबामध्ये आहे ना आशीर्वाद देणार आहे म्हटलं परमेश्वराने. परमेश्वराकडे आपण जेव्हा येत असतो, परमेश्वराची ना आपण वचन ऐकत असतो, मंदिरात आल्यावर परमेश्वर किती छान बोलतात. त्याच्या कृपेच्या द्वारे प्रत्येक व्यक्तींना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद. पहिला म्हटलं त्याने तुझे सर्व आताचे सर्व कामं मी आशीर्वादित करतो. दुसरं म्हटलं तुला आशीर्वादित करणार आणि तुझ्या पत्नीला आशीर्वादित करणार, तुझ्या लेकरांना पण आशीर्वादित करणार. तुला आशीर्वादित करणार, तुझ्या पत्नीला आशीर्वादित करणार, तुझ्या लेकरांना आशीर्वादित करणार, तुझं घर येशू ख्रिस्त नावामध्ये मी आशीर्वादितच करणार आहे म्हटलं परमेश्वराने ना. आपण अनेक आशीर्वाद परमेश्वराकडून आहे ना आपण आहे ना प्राप्त करायला पाहिजे. अनेक आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आहे ना, देवाकडे आला म्हणलं तर आपण देवाकडून आहे ना आशीर्वादितच व्हायला पाहिजे. म्हणून नीतिसूत्रेमध्ये आहे ना जेव्हा पाहत असतो 10 आणि 22 वचन, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. म्हणजे देवाची वचन काय म्हणतात तिथं आपल्याला, परमेश्वराची आशीर्वाद तुला समृद्धी देणार आहे म्हटलं. म्हणजे तुझं घरात समृद्धी राहणार, तुझ्या जीवनात समृद्धी राहणार. परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद तू एक समृद्धीमध्ये राहणारा कुटुंब राहणार, समृद्धीमध्ये राहणारा कुटुंब. किती छान परमेश्वराकडून आहे ना आशीर्वाद प्राप्त होतं. म्हणून परमेश्वराने ना इथं म्हटल्याबरोबर नीतिसूत्र 3 आणि 33 मध्ये जेव्हा पाहत असतो, परमेश्वराचे शाप दुर्जनाच्या घरावर असतो पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. नीतिसूत्रे 3 आणि 33 मध्ये धार्मिकाच्या वस्तीला आशीर्वाद देतो. म्हणजे परमेश्वराने तुला आणि तुझ्या घराला येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. परमेश्वराकडून आहे ना तुला मिळतात म्हणलं तर आहे ना आशीर्वाद मिळतं. पण जेव्हा तू परमेश्वराला मागितल्यावर, तू परमेश्वराचे वचन ऐकलं, आशीर्वाद मिळतं. देवाच्या मंदिरात आलं, आशीर्वाद मिळतं. देवाची उपस्थितीत आलं तुम्ही, आशीर्वाद मिळतात. तुम्ही परमेश्वराच्या ना कृपा जेव्हा प्राप्त करत, परमेश्वराकडून आहे ना मिळणारा सर्व आशीर्वाद आपण प्राप्त करायला पाहिजे. देवाकडं आलं म्हणलं तर आपण एक आशीर्वादित व्यक्ती व्हायला पाहिजे. परमेश्वराकडं आलं म्हणलं तर आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये आलो म्हणलं तर आपण एक आशीर्वादित व्यक्ती राहायला पाहिजे. अजून आपण पापामध्ये राहू नये. आपण पापामध्ये राहू नये. आपण आहे ना शापामध्ये राहू नये. आपण आहे ना रोगामध्ये पण राहू नये. परमेश्वर म्हणतात मी तुला आशीर्वादितच करणार. आजचा दिवस परमेश्वराने तुला आशीर्वादितच करणारा महान दिवस. आजचा दिवस परमेश्वराने तुला आशीर्वाद करणारा महान दिवस. आज तुझ्या जीवनात आहे ना परमेश्वराच्या आशीर्वादाचा दिवस आहे. आजचा दिवस परमेश्वरांनी तुला आशीर्वाद करण्याचे दिवस आहे. म्हणून जेव्हा तू परमेश्वरासमोर प्रार्थना केल्यावर परमेश्वर तुला आशीर्वादित करणार.